Hello guys, welcome to the Malvin Sister Vlog. Cinematic video. तर आता एवढी गर्दी तुम्ही पाहिली आहे तर तुम्हाला अंदाज लागलाच असेल आपण कुठे चाललो. येस, तर आम्ही आलो आहे दादरला आणि आमचं स्पेशल ठिकाण आहे सिद्धिविनायक. आमचं म्हणजे सगळ्यांचंच असतं ते, प्रत्येक मुंबईकराचं स्पेशल ठिकाण सिद्धिविनायक. तर मग आमचं असं दोघींचं म्हणणं होतं की आमची यूट्यूब जर्नी ही सिद्धिविनायक मंदिरापासून स्टार्ट झाली पाहिजे. सो आम्ही चाललो आहे तिकडे. गाईज आम्ही इथं आता बसलेलो आहोत टॅक्सीमध्ये आणि आम्ही इथे चाललो आहोत. बाकी साक्षी तुला कसं वाटतं? मला तर खूप छान वाटतं. आमचं दर्शन थोडं चांगलं झालं पाहिजे. दर्शन छान झालं तर मग दिवस सुंदर. आपण आधीच दिवस खूप स्पेशल आहे. मातीचे गणपती खूप आम्ही बाप्पाचा बड्डे बाप्पाचा बड्डे. तर फायनली गाईज आम्ही आलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिरामध्ये. तर गाईज आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये आणि आता गर्दी तर थोडी कमीच आहे. तुला काय वाटतं? हो, थोडीफार गर्दी कमी आहे. हां, आता बघू कारण की मागेचे गणपती आहेत आणि एवढी फक्त गर्दी आहे तर मग ठीक आहे. गर्दी एवढी तर गाईज आम्हाला वाटतं गर्दी कमी आहे पण गर्दी खूप आहे. गर्दी खूप आहे, खूप भयंकर. आता बघू आपले दर्शन तर चांगलंच आहे. नक्की दर्शन चांगले होतीलच पण बघूया गर्दीत आपल्या आम्ही तुम्हाला नंतर दरवेळी अशीच करते. मला तर टिक्का बघा कसा लागला. आता पूर्ण ऑरेंज करून टाकलं इथे. आणि आता मी रागवेल म्हणले ना, मला परत इथे आणलंय की चल चल तुला लावू टिक. नीट लावायचं ना पहिल्याच ह्याला. पूर्ण हे बघा ऑरेंज आणि प्रॉपर ऑरेंज दिसतंय सगळीकडे साक्षी. आणि मी आता चिडेल ना म्हणून मला उगाचच आली चल चल लावू परत. छोटं लाव, प्रॉपर लाव. वाव, आत्ता लावला ठीक. ते पण एवढा मोठा. आणि मी पण लावलाय बघा कसायला. हो जाता थोडा ठीक आहे. गलती से नहीं, ऐसी ही है. मैं हूँ कुचकी तो क्या करू. कुचकी. तर गाईज इथे आम्ही आलेलो आहोत प्रसाद घ्यायला. एका प्रसाद घ्यायचा आहे मला. हां, पण आम्ही आलोय दोघं. आणि आम्ही आता प्रसाद घेणार आहे. आणि नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे मला पण नाही माहिती. साक्षीला विचार. प्लॅन आपण मला तिथे घेऊन जायचं. कुठे सरप्राईज आहे.
असं आपले दर्शन खूप सुंदर झाले, पण काही कारणाने त्या सिक्युरिटीजमुळे आपल्याला व्हिडिओचे टेक घेता आले नाही. पण दर्शन एकदम सुंदर आणि अप्रतिम मनासारखे झालेले आहे. हां, म्हणजे दिवसाची सुरुवात आपली खूप सुंदर झालेली आहे. गाईज, आमचा ट्रायपॉड आम्ही एवढ्या लांबून आलो इथे आणि आमचा ट्रायपॉड जप्त केला. आता तुम्हाला आणायला जायला आले ते साक्षीचा ट्रायपॉड जप्त केलेला, तर आम्ही आता तो परत आणायला चाललो आहे. देतात का बघू. मी आप्पीला घेऊन चाललो आहे नाश्ता करायला. तर नाश्ता करायला मी ब्रेकफास्ट करायला तर आप्पीला मी तसं प्लेस सांगितलं आणि ती खूप सुंदर प्लेस आहे. तर मी आप्पीला बघू आपण तिकडे गेला कसा वाटतो एक्सपिरियन्स मी तुम्हाला दाखवतो. आप्पी देखो आणि ये इंसान वाकिफ है हम कहाँ जा रहे हैं क्या कर रहे हैं, तो देखिए आप्पी का रिएक्शन. तर मी आणलंय आपल्याला कसं वाटतं. मला खूपच आवडलं हे. बघा तुम्ही व्ह्यूज घ्या डायरेक्ट. खूप ॲस्थेटिक आहे. मी एवढं इमॅजिन नव्हतं तुला. खूप तुला कसं वाटतं, काय वाटतं माझं सरप्राईज. मला खूप आवडलं, एकदम सही आहे. आणि इथला जो ॲम्बियन्स वगैरे ना आस्वादला आलो आणि इथे आम्ही आस्वाद घेणार आहे. बघू साक्षी काय बोलते आता, काय मला ऑर्डर करते. साक्षी चॉईस मला आवडली, सही. हॅलो गाईज, तर मला असं वाटतं की साक्षीने दिलेलं सरप्राईज तर मला खूपच आवडलं. ठीक आहे, तिने मला आस्वादला घेऊन गेली, सगळं झालं. ती पाठी आहे माझ्या थोडं, ती जरा एक्सप्लोर करते. आम्ही आलो इथे शिवाजी पार्क पॉईंटला, ती एक्सप्लोर करते. तर मला असं वाटतं की सेकंड लोकेशन मी प्लॅन करावं आणि ना म्हणजे साक्षीला ना ॲक्च्युली असं सगळे प्राणी वगैरे असले ना तिला खूप भीती वाटते. म्हणजे तिला नाही आवडत असं प्राण्यांचं. म्हणजे तिला प्राणी आवडतात पण त्यांना असं बघायला, फक्त लांबून बघायला आवडतं. मला असं वाटतं की तिच्यासोबत काहीतरी ॲडव्हेंचर झालं पाहिजे. मी तिला चालले आता ॲक्वेरियमला घेऊन. दादाच्या इथलं ॲक्वेरियम आहे ना, त्या सेकंड लोकेशनला आम्ही चाललो. आता बघू आता तिथे तिची काय रिॲक्शन असणार हे तिला अजिबात माहीत नाही आहे की आम्ही तिकडे जाणार आहे वगैरे. बघू आता, लेट्स सी तिची रिॲक्शन काय असणार आहे. साक्षी एक मिनिट एकदा, तुला माहिती आहे आपण सेकंड लोकेशनला कुठला जाणार आहे? पण मी थोडं प्लॅनमध्ये चेंज केला आहे. तुला चालेल? नाही, चालवावं लागणार आहे कारण की मी तो तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे. जसं तू मला सरप्राईज दिलंस ना तसं मी पण तुला सरप्राईज देणार आहे आता. तर सेकंड लोकेशन कुठलं आहे, कुठे जाणार आहे, कसं जाणार आहे ते नको विचारू. मी तुला नेते गपचूप. येशील ना? नाही, यावं लागेल. अरे यार, कुठे नाही ते तर सांग, थोडंफार तर सांग. नाही, ते तुला तिथे गेल्यावरती समजेल. मला माहिती आहे ते तुला आवडेल. नाही आवडलं तर काय करशील? तर तयार राहा. कशासाठी? नेक्स्ट काय करते ते पहा. समजलं ना? ते सांग ना कुठे जायचं, ते ब्लॉगमध्ये आपण टाकू सरप्राईज. ते सांग बघायचं. तुला तू विसरते का? काय कॅमेरा चालू आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. देखा गाइस, उसको ना मतलब है ना, इसको स्क्रिप्टेड ब्लॉग चाहिए पर मैं नहीं है भाई लोग. पर मैं ऐसा काही नाही आहे गाइस. फक्त मला थोडंसं उत्सुकता लागली होती की कुठे चाललोय आपण, आणि त्यातल्या त्यात आप्पीचं सरप्राईज. शट अप, मी सरप्राईज चांगलं देते. काहीच तुम्हाला पण माहितीच आहे, मी सरप्राईज चांगलं देऊ शकते. बघू आता. मी साक्षीला बोलते की माझं सरप्राईज चांगलंच असेल पण ती विश्वास ठेवत नाही आहे. तर मी काय करू? लेट इट बी. तुम्ही तरी ठेवा. गाईज, ही आप्पी मला कुठे घेऊन जाणार आहे मला खरंच माहिती नाही. आणि मला तिच्या सरप्राईजवर खूप जास्तीचा डाऊट आहे. आणि मला नाही वाटत ही काय तर चांगलं. आता हिने जर मला चांगलं सरप्राईज नाही दिलं तर मग आपण मी ब्लॉगमध्ये सांगते. नेक्स्ट ब्लॉग तर तू गई तू दे. मला माहिती आहे तुला ते आवडेल. बघू, लेट्स सी. साक्षी, आर यू रेडी? आपण जायचं कुठे ते सांग. तुला नाही समजलं? अजून पण नाही समजलं? नक्की कुठे जायचं आपल्याला?
पक्का नाही समजलं. नाही प्लीज प्लीज सरप्राईज ब्रो, तुला आवडेल. बंद. तो गाइस ये मेरा उसका प्रैंक उसी को. तो गाइस अभी वो क्या एक्वा बंद है. कहाँ गई अपूर्वा. गॉड शिट यार शिट. गणपति बाप्पा ने मेरे को बचा लिया और इसका प्लान फ्लॉप हो गया. गाइस बहुत गंदे तरीके से ऐसा प्लॅन फ्लॉप हो गया है. मला खूप घाण वाटते यार. मला साक्षीला सरप्राईज द्यायचं होतं पण ते सरप्राईज मलाच झालं आता. शी पचका पचका. वर्स्ट पचका इन माय लाईफ. गाईज मी तुम्हाला सांगू इच्छिते, ह्याला म्हणतात खुशी आणि ह्याला म्हणतात वाचला प्लॅन. तर कसं वाटतंय अपूर्वा ठीक आहे. अपूर्वा चल. अपूर्वा तुला कसं वाटतंय तुझा प्लॅन गंडलाय. गंडला नाही आहे तो. देवाने गंडवलाय. ऍक्च्युली गाईज काय झालं माहिती का, Please, आम्ही please. आलेलो सकाळी सिद्धिविनायकला. अच्छा अच्छा अच्छा. गाईज हिला सगळं दादर मधलं माहिती. ही इथे अच्छा. फिरते मला नव्हतं माहिती सकाळी बंद असतं इथे ऍक्वेरियम. अच्छा. तर काय तिचा आज असली वाट लावली असती ना. पण ही गणपती बाप्पा मोरया. आम्ही सकाळी मनाने गणपती बाप्पाच्या पाया पडले आणि गणपती बाप्पाने ऐकलंय माझं. तर अपूर्वा ट्राय नेक्स्ट टाइम. ओके बेबी. गाईज आपल्या अपूताईचा प्लॅन कॅन्सल झाला पण नेक्स्ट प्लॅन सुद्धा अपूताईने केला ना. अपूताई नाही मी नाही केलेला तो प्लॅन. तो प्लॅनच नव्हता. तो आता डायरेक्ट प्लॅन तो करावा आता जस्ट करावा लागला. तर On तो the प्लॅन spot. आपण कुठे चाललोय काय करतोय ते ना सगळं झालं तरच दाखवेल नाही तर दाखवणार नाही. नाही दाखवणार. नक्की दाखवणार. अपूर्वा आपली कुठे चालले मला घेऊन ते आपण तुला नक्की दाखवणार. तो हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहोत CSTला आणि प्लॅन तर आत्तापर्यंत ठीक चालला आहे. आता CSTला आलो तर थोडीफार शॉपिंग करून घेणं करून घ्या. ऑफकोर्स करून घ्यावी shopping. गरजेचं आहे. नाही गाईज माझं ATM इथे असताना मला कुणाची सध्या खराब झालंय ते त्या बॅलन्स नाही. तुमचं तुम्ही बघा. गाईज अशीच बोललेली पण मला करून देईल ही नक्की खात्री आहे मला. थँक्यू अपूर्वा. विश्वासच आहे पण तो विश्वासचा ब्रेक होणार. नाही गाईज मला माहिती आहे साक्षी काहीतरी शॉपिंग करून देईल मला. मी या आशेवरती हिला CSTला घेऊन आलेली. आता बघू वाट. आपले व्हिडिओ क्रिएट झाले. तर अपूर्वा तुला काय वाटतं आजचा दिवस कसा स्पेंड झालाय. मला खूपच भारी वाटतं. आजचा दिवस आपण खूप चांगल्या प्रकारे स्पेंड केला. माझे काही प्लॅन फेल झाले पण नक्की नेक्स्ट टाइम नक्कीच चांगलं प्रिपरेशन कर. प्रिपरेशन नाही मी प्रिपरेशन केली तर पण ते काहीतरी झालं. थोडी इट्स ओके. mistake इट्स झाली. ओके. And ठीक ठीक आहे आहे. आता ठीक आहे झालाच ना. छान झाला ना दिवस. ठीक आहे. पण मला तुझे प्लॅन खूप आवडले. मस्त मस्त असे रॅन्डमली केलेले गाईज. हे आम्ही असं पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग वगैरे काही केली नव्हती. पण जो काही आता आजचा डे पूर्ण झाला आमचा स्पेंड खूप मस्त झाला आहे. आणि साक्षीने जे मला हे लास्ट ठिकाणी लोकेशन आणलेलं इतकं सुंदर ना गाईज. इथलं जे हे होतं ना ॲटमॉस्फिअर आणि ॲम्बियन्स खूप सुंदर गाईज. मला खूप आवडलं आणि मी थँक्यू. साक्षीला Thank थँक्यू you. म्हणेल. खूप चांगलं तिने थँक्यू अपूर्वा. फिरवलं. तर गाईज नाही म्हणता मी कोणाला तरी घेऊन आली आहे FSला. थोडीफार शॉपिंग होऊ दे. काय साक्षी कसं वाटतं तुला. आता काय छोटी पोरं रडायला लागलेत मग बापरे. काय नाही गाईज मी एका ह्याला फक्त बोललेली की एका ब्लॉगमध्ये त्या मागच्या क्लिपमध्ये मी बोलली. गाईची रडत होती अशी. मला तिथे जाऊन बसून अशी रडायला लागली लोळायला लागली की साक्षी मी प्लीज आणि साक्षी रडेल. प्लीज. नो मला म्हणते प्लीज माझा प्लॅन फ्लॉप झाला साक्षी प्लीज. म्हणलं ओके ओके. नाही guys, नाही असं काय आपण घडलेलं जाऊ. आहे. स्क्रिप्टेड. स्क्रिप्टेड काय ते कळतंय तुम्हाला. अच्छा. तर अपूर्वा तुला काय वाटतं आज कसं झाला तुझा दिवस स्पेंड. खूप सुंदर डे माझा स्पेंड झाला आणि ही यूट्यूब जर्नी मला
अशीच सुरू ठेवायला आवडेल असेच सुरू ठेवायला आवडेल. आणि जो आज दिवस आपण स्टार्ट केला, शुभ दिवशी आपण यूट्यूब जर्नीला स्टार्ट केलं. होप सो अशीच आमची यूट्यूब जर्नी पुढे पुढे जात राहील. सो गाईज, हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की लाईक शेअर कमेंट करून आम्हाला सांगा. बाय Bye गाईज, guys. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग.